नमस्कार. मी श्रीकांत वाटवे बोलतोय. कालचं जे प्रेझेंटेशन होतं म्हणजे ह्याच्या आधीचं जे प्रेझेंटेशन होतं त्या प्रेझेंटेशनमध्ये आम्ही बरेली या गावी मुक्कामाला आलेलो होतो. आमचा जो पुढचा प्लॅन होता तो असा होता की बरेलीहून आम्ही भेडाघाटला मुक्कामाला जाणार होतो. भेडाघाट ह्या गावी आमचं बरोबर नदीच्या किनारीच लॉजिंग होतं, त्यामुळे आम्ही तिथं जायचो होतो. आता रस्त्याची जी प्रचंड कामं चालली होती त्या कामांच्या मुळे आम्हाला एक मोठा प्रॉब्लेम असा आला की आम्हाला जे डिस्टन्स 200-300 किलोमीटर होतं त्याला वेळ मात्र खूप लागायचा, कारण पूर्ण कामच चाललं होतं रस्त्याचं. त्यामुळे आम्हाला पर्यायच राहिला नाही काही. मग आम्ही काय केलं, आम्ही सकाळी उठल्यानंतर बरेलीमध्ये त्या तिथल्या मालकानं आम्हाला चहा नाश्ता दिला, नंतर सगळा प्रसाद वगैरे दिला. हे काल मी बोललोच. तिथनं आम्ही निघालो आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की जवळच तुम्हाला बर्मन घाटाला जाता येईल, म्हणजे जावा रादर. आता हे बर्मन घाट काय आहे, तर बर्मन घाटाला नर्मदा व वराही नदीचा संगम आहे. म्हणजे तिथं दोन नद्यांचा संगम झालाय. आता त्याचं बर्मन घाट का नाव पडलंय, तर बर्मन घाट म्हणजे ब्रह्माची तपोभूमी. ब्रह्मदेवानं जिथं तप केलं ती भूमी म्हणजे बर्मन घाट. ह्या बर्मन घाटची मजा अशी आहे की ह्याला दोन्ही साईडला घाट आहे. म्हणजे आम्ही उत्तर तटावर होतो, आमच्याही साईडला घाट होता आणि पलीकडच्या बाजूला म्हणजे साऊथ साईडलाही घाट होता. आता इथे सीझनल म्हणजे त्यांची आम्ही गेलो होतो त्या काळातच असावी, प्रचंड मोठी जत्रा भरती. आता त्या जत्रेमध्ये ते खेळाचे पाळणे अमुक तमुक बरंच काय 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 येतं. तिथं कित्येक लाख रुपयाची विक्री सामानाची होती. म्हणजे त्याचं रेकॉर्ड अवेलेबल आहे इंटरनेटवर, पण आम्ही तिथेही विचारलं तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये ते अवेलेबल आहे. तर त्या लिटरेचर प्रमाणे तो एक फार मोठा बिझनेसचा काळ असतो. 7 ते 8 दिवस लोक येऊन सगळं घेऊन जातात, असा तो सगळा विषय तिथं असतो. तिथं काय काय आहे, तर तिथं वरच्या घाटावर गेल्यानंतर पसिनहारी मंदिर आहे, त्याच्यानंतर लक्ष्मीनारायण मंदिर आहे, तिथं भैरागी मंदिर आहे, त्याच्यानंतर कधी नव्हते असं राम लक्ष्मण मंदिर आहे, नंतर तिथं हाती दरवाजा म्हणून आहे, त्याच्यानंतर तिथं भीमाच्या पायाचा ठसा आहे, भीमाचा पाय मोठा होता त्याचा ठसा आहे. तर अशा बऱ्याच गोष्टी बर्मन घाटामध्ये आहेत. आम्ही साधारणपणे तिथं 9:30-10ला पोचलो होतो. आम्ही त्यांच्या एका विशिष्ट ठिकाणी गाडी लावून बर्मन घाट या गावातून आम्ही अगदी शांतपणे सगळं फिरून जेवढं काही बघता येईल, लोकांना विचारून करता येईल तेवढं सगळं आम्ही केलं. अर्थात गर्दी होती, गाव म्हणावं इतकं स्वच्छ नव्हतं आणि एका साईडनं दुसऱ्या साईडला नदीच्या जाण्यासाठी वरनं पूल होता, त्यामुळे पुलावरही रहदारी होती. त्यामुळे अशा पद्धतीनं त्या घाटाला पूर्ण रहदारी होती आणि वरूनही पुलावरनंही पलीकडे जाय मोठ्या प्रमाणात चाललं होतं. मग तिथून साधारणपणे 12-12:15 वाजता आम्ही निघालो. वाटेमध्ये काही ठिकाणं आम्हाला दिसली, फक्त आम्हाला फार आत जाता आलं नाही. असं काही काही बघत बघत आम्ही भेडाघाटला आलो. भेडाघाटला पोहोचायला आम्हाला साधारण 3:30 ते 4 वाजले होते, कारण रस्त्यामुळे आम्हाला खूप वेळ लागला. पण भेडाघाट पासून पुढचं जे गाव आहे ते अगदी जवळ आहे, परंतु आम्ही त्या गावाला नंतर जाणार होतो. मग भेडाघाटमध्ये आम्ही आलो. जबलपूरला न जाता भेडाघाटमध्ये थांबायचं ठरवलं होतं आम्ही. भेडाघाटमध्ये आलो, लॉजमध्ये गेलो, सामान ठेवलं आणि त्यांनी आम्हाला सांगितलं इथं 64 योगिनी मंदिर आहे. आता त्या 64 योगिनी मंदिराचे खूप फोटोज तुम्हाला बघायला मिळतील. मग आम्ही 64 योगिनी मंदिर बघायला गेलो. तो खडा चढ आहे, म्हणजे टफ आहे, म्हणजे इतकं सोपं नाही आहे वर चढणं. पण त्याप्रमाणे आम्ही वर चढलो सगळेजण सावकाश, म्हणजे पायरीला बसत करत करत लोक चढली, पण आम्ही वरती गेलो. वरती शंकराचं देऊळ आहे मध्यभागी, त्याचा फोटो आम्ही दिलेला आहे. शंकराचा पुजारीचा फोटो पण आहे त्याच्यामध्ये. तर त्या शंकराच्या देवळाच्या भोवती गोल चक्राकार मोठा एरिया आहे आणि तिथं ही जी 64 योगिनी आहे त्यांची मंदिर आहेत. आता इथं 64 योगिनी मंदिरं जरी असली तरी एकूण तिथं मूर्ती मात्र 81 आहेत. तर शिवमंदिर त्याच्या भोवती ह्या मूर्ती आहेत, त्यातल्या बऱ्याचशा मूर्ती डॅमेज झालेले आहेत, म्हणजे चांगल्या स्थितीमध्ये नाही आहेत. आता त्यातले जे काही फोटो ज्या पद्धतीनं आम्हाला मिळाले तसे काही फोटो आम्ही दिलेले आहेत, ते तुम्ही बघू शकता. ते सगळे आम्ही तिथं फोटो बघितले, अगदी प्रत्येकाचा फोटो काढला आम्ही, त्यातले त्यात कुठले चांगले बरे वाटले ते तुम्हाला आम्ही दिलेले आहेत. नंतर शंकराच्या तिथल्या देवळामध्ये जी परिस्थिती आहे ती अशी मजेशीर आहे की नॉर्मली शंकर तुम्हाला नंदीवर बसून बायकोला म्हणजे पार्वतीला घेऊन चाललाय असं कुठं कुठल्या देवळामध्ये
मूर्ती नसती, पण ही शंकराची तिथली मूर्ती खूप वेगळी आहे. त्याचाही फोटो दिलाय आम्ही. तर शंकराची खूप वेगळी मूर्ती बघायला मिळाली आम्हाला. मग तिथून आम्ही खाली आलो. गावाच्या तिथं आणखीन एक गोष्ट बघायची होती. आम्हाला नदीच्या आत जायची परवानगीच नव्हती, त्यामुळे आम्ही वरनं जे काही भेड्याघाट दिसत होतं एका पॉइंटवरून त्या खालचा मार्बल लॉक्सचे काही फोटो बिटो काढले आम्ही वरून. ते फोटोही आम्ही दिलेत काही त्यातले. आणि तिथून आम्ही लॉजवर आलो. लॉजवर आल्यानंतर आम्ही नर्मदा पूजनासाठी गेलो. तर तिथं विक्रीसाठी भरपूर गोष्टी आहेत. उतरत उतरत तुम्हाला खाली जायचं असतं. खाली गेल्यानंतर तिथं नर्मदेचा सुंदर घाट बांधलेला आहे. लोक तिथं स्नानही संध्याकाळी सकाळी करत असतात. मग तिथं दीपपूजन केलं आम्ही, जे दीपदान म्हणतो आम्ही ते केलं. तिथली आरती अटेंड केली. आरती खूप सुंदर झाली. आरती अटेंड केली. सगळं झाल्यानंतर मग आम्ही लॉजवर आलो. लॉजच्या बाहेरच आम्हाला एक शुद्ध शाकाहारी सुंदर जेवण मिळालं. म्हणजे त्यांनी आम्हाला प्रसादासारखंच ते दिलं. तर असं आम्ही जेवण केलं आणि मग दुसऱ्या दिवशीचं प्लॅनिंग काय आहे त्याप्रमाणे आम्ही जाणार होतो. दुसऱ्या दिवशी आम्ही जबलपूर करून अमरकंटकला जाणार होतो, परंतु आम्हाला आता सकाळी ती जे काही वर्णन आहे ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये देतच आहे. धन्यवाद. तुम्ही आम्हाला ऐकता आहात त्याबद्दल धन्यवाद. आमच्या बरोबरचे सर्व सवंगडी जे आमच्या बरोबर होते त्यांचे जितके फोटो वगैरे सगळे टाकलेत तर ते तुम्ही बघू शकता. आणि महत्वाचं म्हणजे आम्हाला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा, म्हणजे आम्ही अजूनही त्याच्यावर काम करत राहू. येस, धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.